तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। माणिकराव कोकाटेंनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाटलेला पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय। भाजप पूर्णपणे बाटली असं कोकाटेंनी म्हटलेलं आहे। फोडाफोडीत भाजपचं आयुष्य चाललंय असंही कोकाटेंनी म्हटलेलं आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। भाजप पूर्णपणे बाटलेली आहे। माणिकराव कोकाटेंनी वादग्रस्त विधान केले। फोडाफोडीत भाजपचं आयुष्य चाललेलं आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाटलेला पक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसापसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे। विरोधी पक्षात तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे। आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली। बीजेपीचं काहीच राहिलं नाही। इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही। काहींना उमेदवार मिळाले, इकडून तिकडून उडून ताडून काही उमेदवार आणलेले आहेत। पण त्यांच्या डोळ्यासमोर या सिन्नर शहराचा विकासाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसापसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया।